हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचा जागूस व्लॉग मध्ये. तर आज हा ये नको ये तर आज जो गौरींचा मखर होता बनवायचा तो बनवायला आम्ही सुरुवात करत आहोत. किती वाजले? एक वाजले. रात्रीचा 1 वाजलाय आणि टाइम परफेक्ट टाइम आम्ही तुम्हाला सांगतो. पावणे एक वाजले. यो इकडे राहते बघायला गेले कुठे. पावणे एक वाजले. 12:30 वाजत आलेले आहेत आणि आता मखर बनवायला सुरुवात करतो. तूपपीठ आहेत ते थोडे कमी आहेत आमच्याकडे आणि म्हणजे आज रात्रीपर्यंत जेवढ्या मखर होईल तेवढा बनवू. म्हणजे त्याच्यात कवर झाला सर्व तर होईल, नाही तर मग अर्धा मखर उद्या दाखवू तुम्हाला. आणि गौरी सजवायला पण जायचं आहे. बट मी कन्फ्यूज आहे आमच्या गौरीबद्दल. का तिला चेरी रेड कलरची, माझा आधी प्लॅन होता की व्हाईट कलरची म्हणजे ऑफ व्हाईट कलरची साडी लावून तिला गोल्डन लेस लावावी. नंतर माझ्या मनात आला का चेरी रेड कलरचा टिश्यू फॅब्रिक असा काहीतरी ते लावावा. आणि नंतर जेव्हा मी पायल पाटीलची व्हिडिओ बघितली तर त्याच्यात जी गौरी होती तिचा टिश्यू म्हणजे त्याच फॅब्रिकमध्ये होता थोडा कपडा. तर त्याच्यात त्याच म्हणजे मेहंदी कलरची साडी होती. तर ती पण मला खूप आवडली, मेहंदी कलरची साडी आणि रेड कलरचा ब्लाऊज होता त्याच्यात. तर तो कॉम्बिनेशन पण मला खूप आवडलाय. बघूया उद्या नाही तर परवा. अजून दादानी काम सुरू केलंय का नाही गौरी रंगवायचं ते माहिती नाही. आणि माझी म्हणजे आमची जी गौरी आहे ती अजून सिलेक्ट नाही आहे. जी मामाने सिलेक्ट केलेली ती मला आवडली नाही म्हणून मी ती कॅन्सल केलेली आहे. तर कारखान्यात 3-4 गौऱ्या आहेत वेगवेगळ्या लुकच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या. तर मी जाऊन बघेन. बिकॉज मामाने जी गौरी सिलेक्ट केली होती ती थोडीशी ना पातळ होती आणि चेहरा पण तिचा बारीक होता. तर आणि मी जी ज्वेलरी आणली ती खूप म्हणजे अशी त्या गौरीला सूट नसती झाली. बिकॉज तिचा चेहरा पण छोटा होता आणि जी ज्वेलरी मी आणली ती थोडी ब्रॉड आहे. तर ते नाकापेक्षा मोती जड असं होईल. तर उद्या बघेन मी कुठली गौरी छान दिसते आणि ती सिलेक्ट करून मग तिची पेंटिंग वगैरे दादाला सांगेन करायला. आणि दादाने आता 1-2 गौरी कम्प्लीट केल्या असतील तर त्या मी साडी वगैरे लावून हेअरस्टाईल करून त्यांना सजवून घेईन. तर तो नंतरचा विषय आहे. मेन मुद्दा असा आहे का आता गौरींचा मखर बनवीत घेतलाय आणि तो राऊंड सर्कलमध्ये आहे. तर तो सर्कल मामाने आणलाय बनवून. बट टेबल लावून आता झाला नाही आणि माझ्याकडे बिलकुल टाईम नाही कारण की मला गौरी सजवायला जायचं आहे आणि मी कुठे जातही नाही दर्शनाला. बिकॉज आमच्याकडे ट्रॅफिक इतके आहे आणि गुंदवलीला आहे. इथून निघायचं बोललं तर तो मानकुली आणि वलपाडा फुल जाम असतो. त्याच्यातच मला 1-2 तास निघायचा बोलला तर आणि कधी ट्रॅफिक खाली होते. म्हणजे आता खाली असेल ट्रॅफिक बिकॉज रात्रीची वेळ आहे. आणि तर आता सुरुवात करूया गौरी बनवायला. गौरींचा मखर बनवायला. हा सर्व सामान आहे. मला असं वाटतंय फुलं कमी पडतील पण मी ॲडजस्ट करेन त्याच्यातच. आणि ही रिंग आहे. हे काम थोडंसं मी चालू केलेलं पण नंतर विसरली का म्हणजे मला व्लॉग बनवायचा आहे. आणि आमची आईची फेवरेट भाजी तुम्हाला दाखवते. ही आमच्या आईची फेवरेट भाजी आहे, केवळा. शेवला नाही केवळा. बोल आई गाईज. केवल्याची भाजी खायला या. मला पुरत नाही तुम्हाला का देऊ. केवल्याची भाजी खायला. सो ही भाजी आमच्या आईची फेवरेट आहे आणि ती नेहमी करत असते. जोपर्यंत पावसाचा सीझन संपत नाही तोपर्यंत ती करतच असते. आणि भूक पण लागली आहे तर नूडल्स वगैरे काही मगाशी राईस ऑर्डर करत होतो पण 12 वाजून गेल्या. आणि तुम्ही हे विचार करत असाल हे फ्रीजला असा हे का लावलाय, पेपर का लावलाय, तर इथे ना आधी शाकाहारीचा गॅस होता, इथे मांसाहारीचा गॅस होता. आणि हा गॅस फुटला मीन्स ती वरची जी काचेची असतात ती फुटली. तर मग तो गॅस काढून टाकला. इथे गॅस होता ना
तर त्या जे जेवणाचं जे काही आहे ते इथे उडायचं फ्रीजवर, म्हणून तो मामीने जुगाड करून ठेवलाय, कागद लावून ठेवलाय फ्रीजवर. सो गॅस तर नेला पण तो कागद काढायचा विसरल्यात त्या. तर चला आपण सुरुवात करूया. हा फोम जो आहे तो मेरिंगला लावून घेतलेला आहे. आता बघते ही फुलं कशी ॲडजस्ट होतील. थोडीशीच आहेत, जर कमी पडली तर ही गोल्डनवाली होती ती त्याच्यात मी ॲड करेन. हो हो हो. रात्रीचे 2 वाजत आल्यात. ते गोपी भाऊ चालले, आमची आईची फेवरेट सिरियल. सो आता हा कपडा आहे तो मी इथे मागे अटॅच करून घेते. असं लेअर प्लेट आहेत ते अटॅच करून घेते. आणि एक लाईट पण लागेल, पण ती सकाळी मामाला सांगते ना आणायला. सो इथे सुरुवात झालेली आहे माझ्या डेकोरेशनची. आणि 10 मिनिटाच्या कामाला मी 1 तास लावते, कारण की आईने हे गोपीबाई लावून ठेवले. ती तिच्यावर ओरडते आणि ती मधीनच अशी म्युझिक लागते आणि हिला तेच पटते. काय बोलू, की बाई जी आहे ना कोकिला बॅन, ती तिच्या सासूवर हे करते, ही तिच्यावर हे करते. कधीपासून हेच चालू आहे. नाही हे बघण्यान, हे फालतूगिरी बघण्यान मी टाइम वेस्ट करते. काम करायचं तर मला या गोष्टीत का माहित कशाला इंटरेस्ट आलाय. रात्रीचे 3 वाजून गेल्यात आणि मी हे गोपी भाऊ बघत बसले. आय डोंट नो का, म्हणजे मी एवढाच कंप्लीट केलाय कधीपासून, फक्त एवढाच करून बसले. 1.5 तास झाला मी एवढाच करून बसले आणि आईच्या मागे लागून हे बघत बसले. कशाला पागलपंती बघते मी, आणि मी उठत पण नाही, कुशाल बघत बसले. गोपी भाऊ त्याच्यात डायलॉग कमी आहे, भाषण कमी आहे, पण धिने ना ती म्युझिक जास्त आहे. हे भगवान भगवान बचा लो मुझे. 4:30 वाजल्यात आणि मी इथे गोपी भाऊच्या नादात एवढंच कंप्लीट करत बसले. मला आता असं येतंय काय चालू आहे, काय बघते मी. आणि एवढंच कंप्लीट केलं मी कधीपासून. 1 फुल टोचते, 5 मिनिट गोपी भाऊ बघते. 1 फुल टोचते, 10 मिनिट गोपी भाऊ बघते. गणपती बाप्पा. मला माझ्यावर हसू येते, काय बघत बसले मी. कधी कंप्लीट होईल जर असंच चालू राहिलं तर. सो गाईज आता वाजल्यात 7 आणि हे थोडंसं कंप्लीट झाले. अजून बॅकग्राऊंडचं काम बाकी आहे. पडदे लावायचे आहेत आणि ते बेल आहेत ते लावायचे आहेत. त्या साखल्या पण वर टेरेसवर आहेत. तर मी कार्यक्रम बघता आईचे कार्यक्रम बघता काम करते. आणि आता लागलाय अनुपमा. ओके, सो एवढं काम झालेलं आहे. माझी टूपीट संपल्यात म्हणून हे खालचा जो पोर्शन आहे तो नंतर कवर करेन. मामा मला म्हणजे गाडीमध्ये आहे, कारमध्ये आहे, पण मामा अजून आलेला नाही आहे, मोठा मामा. आणि ते आल्यानंतर हे पण कवर करून घेईन मी. आणि मागचा बॅकग्राऊंड आहे तो ह्या पडद्याने कवर करायचा आहे. आणि तुम्ही बघू शकता सकाळ झालेली आहे. आणि हे आमचे गणपती बाप्पा. डेकोरेशन पण मीनेच केले, जर का तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये दिसलाच असेल. सो हा गौरीचा मखर आहे आपला, हा मखर बोलूया आपण. डेकोरेशन आहे आणि बॅकग्राऊंडचं काम बाकी आहे. आणि काम करता करता ही एक स्टिक जी आहे ती तुटली, तिचा जॉईंट खूप लूज होता. तर मी आता जाते, झोपते. आणि मम्मीला 11 वाजता आणायला जायचं आहे. सो बघू, टायमावर उठली तर जाईन. आता
बघू हा काम कधी पूर्ण होतोय ते. होईल, याला काही जास्त टाईम नाही. ॲक्च्युअलमध्ये हा मखर मी 1 का 2 तासात म्हणजे असं बघितलं तर कम्प्लीट केला आहे. बट या छोटूशा रिंगला मी पूर्ण रात्र घालवली आहे. सडक एकामागे एक 4 कार्यक्रम बघितलेत मी आणि आता अनुपमा लागलाय. पागलसारखे कार्यक्रम बघत बसले किती वर्षानंतर. सो आणि हां, मला छोट्या मामानी 1000 रुपीज दिले पत्ता खेळायला. सो बाकीचं काम आहे ते आता उद्या करेन उठल्यानंतर. आणि मी आज किती वाजता उठले मी? दुपारी 4ला उठली मी झोपेतून. आणि काल 2 वाजता उठलेली दुपारी. आणि त्याच्या आधी आय डोंट नो, इकडे असल्यावर कोणी मला उठवायला पण येत नाही. आणि आमच्या घरी असल्यावर मम्मी 6 वाजल्यापासून उठ ग करते. तेव्हा कुठे जाऊन मी 8 वाजता उठते. आणि काही काम वगैरे असलं तर उठते मी लवकर, तसं काही नाही आहे. बट मामाकडे फ्री झोपा, किती झोपायचं आहे तेवढं. आणि ते आता मामी समज स्कूल असल्यावर छोटी मामी वगैरे 6 वाजता उठते. बट ट्रॅफिकमुळे स्कूलला पण सुट्टी आहे हॉलीमेरी, कारण की तिकडे खूप ट्रॅफिक होते त्या अंजूर फाटा साईडला. तर यांना पण दोघांना सुट्टी दिली. तर मामी काही उठणार नाही, त्यावेळी पण मस्त झोपल्यात. पण आता 7 वाजल्यात तर उठतील त्यावेळीही. आणि मी आता झोपते आणि दादाला मेसेज टाकून ठेवते का गौरींचा कसा काय, म्हणजे काम वगैरे सुरू केलं आहे का नाही त्याने ते बघायला. तर चला आता डायरेक्ट उठल्यानंतर हा बॅकग्राऊंड बनवताना घेईन मी. सध्या झोपते आणि त्यानंतर मग गौरी सजवतात. मम्मी आणि मावशी पण येतील. सो थोडीशी मज्जा, म्हणजे मज्जा तर नाही आहे, बिकॉज मी जसं का तुम्हाला मागच्या व्लॉगमध्ये सांगितला होता की मखर पण साधं बनवलं आहे. बिकॉज मम्मी मामासांचे जे काका होते ते 10-15 दिवस आधी ऑफ झालेले आहेत. सो सगळं सिम्पल करायचं आहे. तेवढी काही मज्जा करता येणार नाही. मॅचिंग साड्या वगैरे यावेळी कधीच घेऊन, म्हणजे 1 महिना आधीच घेऊन ठेवलेल्या आहेत, पण त्या पण आता नेसता आहेत का नाही ते पण ही माहिती नाही. तर बघूया कसं काय होतं आहे. आणि हा चौथा वर्ष आहे गौरीचा. 5 वर्ष गौरी मांडेन असा छोट्या मामाने नवस मागलेला. छोट्या मामाला मुलगी हवी होती. आय थिंक असंच काहीतरी नवस होता मुलीसाठी, मुलगी व्हावी. पहिला विहान आहे मुलगा म्हणून, तर मुलगी व्हावी असा नवस छोट्या मामाने मागितलेला. तर 5 वर्ष गौरी मांडीन असं काहीतरी होता. तर पुढचा वर्ष जो आहे तो लास्ट आहे, म्हणजे लास्ट 5 वर्ष पूर्ण होतील गौरीला. तर तेव्हा करूया एन्जॉय, जे करायचं होतं ते लास्ट इयरला. तर आता चला मी झोपते. लोकांचा उठायचा टाईम किती दिवस माझं ना हेच चाललं आहे इथे आल्यापासून, की जेव्हा लोक उठतात तेव्हा मी झोपायला जाते. आता गणपती कारखान्यातून तुम्ही मागच्या व्लॉगमध्ये बघितलं असेल, लोक उठतात तेव्हा मी झोपायला येते. सो चला, बाय बाय, गुड नाईट. तुमची गुड मॉर्निंग, माझी गुड नाईट, बाय बाय. चल कचऱ्याच्या गाडीत टाका, याला कचऱ्याच्या गाडीत टाका. चला चला येते का? जा कचरावाल्याला बोलव जा. चल जरूर तुबा. मम्मी त्याला भीती वाटले. पप्पाची चल चल आपण जाऊ. टाटा टाटा. नको नको नको. चल चल शेमऱ्या. चल बाय कर. आवाज दे पहिले. मग नाही पप्पाचे पहिले आवाज दे. आवाज दे अंकलला. आवाज दे अंकलला. पहिले आवाज दे. अंकल आवाज दे. टाकू नतो नाता
शेंग नको ना. चल बाय बाय. जाओ. जा. सो मामाने हे शूज आणून दिल्यात. मोठ्या मामाने शूज आणायला सांगितलेले मोहिल मामाला. ते आणून दिलं. दे जा रूम मध्ये ठेव जा. तुला कपडे पण चेंज केलं. 4 वाजल्यात आणि तेव्हा मी उठले आणि 4 नाही 5 वाजल्यात आय थिंक. आणि मला लागले भूक. आणि बाकीचा मग म्हणजे दादाचा फोन आलेला. मी दादा जी मामाने गौरी चॉईस केलेली ती मला आवडली नव्हती. तर मी दादाला बोललेली तर मला ती गौरी नको जी मामाने चॉईस केली, मला दुसरी गौरी पाहिजे. तर दुसरी गौरी दादाने म्हणजे फोटो पाठवला होता तर ती चॉईस केली मी. म्हणजे मी मामाला रात्री बोललेली पण का मला गौरी ती आवडली नाही कारण की त्या गौरीचा फेस एकदम बारीक होता. तर दादाने एक गौरीचा फोटो पाठवला तर ती छान आहे. आणि दादा बोलला आहे का थोड्या वेळात मी फोन करेन तेव्हा कारखान्यावर ये, बघ काय काय सामान आहे, काय काय लागेल, हेअर वगैरे ते हेअर ॲक्सेसरीज पण घ्यायला लागतील. आणि जसं का तुम्हाला माहीत आहे मी पहिले व्हाईट कलर डिसाईड केलेला, त्यानंतर मी रेड कलर डिसाईड केला, त्याच्यानंतर मी मेहंदी कलर डिसाईड केला. तर आता मेहंदी कलरचा जो कपडा आहे तो मला म्हणजे हाणायला जाळायला लागेल. मी ते सांगेनच दादाला. आणि बघू आता बाजारात जायला लागेल लाला शॉपिंगमध्ये. दादा जाईल म्हणजे उद्या येताना हाणेलच ते सामान. मला फक्त बघायचं आहे की मला जे गौरी सजवताना जो जो सामान लागेल तो आहे का की काही कमी आहे. तसं मी दादाला सांगेन का काय काय आणायला लागेल ते. आणि मग गौरी बनवायला सुरुवात. तोपर्यंत थोडंसं मखर बाकी आहे तो पण बनवून घेते म्हणजे नो टेन्शन. काय पैसे कशाला तुम्ही काय फ्रेंच फ्राईज कवर दिलं बघू. एक कवर 10 रुपयाचं फ्रेंच फ्राईज. बटाटा येईल नुसता 10 रुपयाचा. मी मॅगडी मधल्या मागवतो काय. तुला बर्गर नको का मग 10 रुपयांक भेटल. अजून पैसे आण जा. सो आम्ही मागवला होता बर्गर आणि आम्हाला झोमॅटोवरून हा मोदक मिळाला आहे. आणि मस्त आता बर्गर पार्टी करू आम्ही खादोडी गँग. चला झोमॅटोवाला मोदक पहिले ओपन करू. सो हा हो मोदक दिले झोमॅटोवाल्या बी. लाडू 2 मोदक दिले 2 मोदक. नाही गणपतीने देताना कुडाचं हिला घाई बघ गौरी झाली. थांब 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 थांब. व्हेज बर्गर खाऊन आमचे दिवस चालल्यात नाही का बाबू. हा ना आहे बर्गर काय पण. अरे तुम गिनती में नहीं थी, तुम मशेरी घिसो. इथे पडदा लावत घेतलेला आहे मी मिऱ्या करून. ॲक्च्युली मला ते आधीच लावायला पाहिजे होता आणि स्टॅपलर पण काम करत नाही आहे. आणि आता 1 वाजल्यात आणि आमचे गणपती बाप्पा मोरया. आणि मला जायचं आहे सकाळी 10 वाजता कारखान्यावर. एक मूर्ती होती, एक गौरी होती ती कॅन्सल झाले. त्यांचा कोणीतरी ऑफ झाले आय थिंक, तर ती कॅन्सल झाले. आणि 2च आहे, एक आमची आणि एक विक्रम मामासांची. तर 2च गौऱ्या आहेत म्हणून काही टेन्शन नाही, आरामात होतील. 4 वाजताचा काहीतरी मुहूर्त आहे गौरी आगमनाचा. सो होऊन जाईल माझा. तर आता हे कंप्लीट करते मी. होईल म्हणजे आता हे पडदे लावायचे आहेत, मग लायटिंग लावायची आणि ती पट्टीवाली लाईट आहे ती पूर्ण सर्कलला अशी राऊंड लावायची. तर हे मी करून घेते आणि लवकर झोपते बिकॉज आपल्याला उद्या लवकर उठायचं आहे. आता वाजले सकाळची 6 आणि मकर बनवता मी कधी झोपले मलाच माहिती नाही. आता उठून बघते तर 7 वाजले. मग ते एवढाच झालंय. अजून तर खालती पिना पण लावायचं बाकी आहे.
आणि रात्री परत मामाने मला 500 रुपीज दिले. पत्ता केलायचं नाव नाही. कधी होईल आता? मला 10 वाजता कारखान्यावर जाऊन जायचं आहे. तर हे पटकन पटकन करून घेते, आंघोळ करते आणि थोडीशी झोप काढून घेते 1-2 तास आणि मग कारखान्यावर जाऊया. सो पडदा लावून झालाय माझा. आता ही लाईट कॉर्नरला लावायची आहे, मीन्स बॉर्डरला, आणि पडद्यावर ही लाईट सोडायची आहे. आणि मोठ्या मामाने पूजेचं सामान गोळा केळाई बाहेरून, आणि इथे मामी साफसफाई करते, आई पण आहे बाहेर. सो ऑलमोस्ट रेडी झालेलाच आहे, पूर्णच रेडी आहे. लाईट पण लावून घेतले, हे बेल होते ते पण लावून घेतल्या. मला फक्त ही लाईट लावायची आहे, पण हिला ना 2 कनेक्शन आहे, तर हे मला काही समजत नाही आहे, म्हणून मामा आल्यावर बघेन. ही लाईट जी आहे पट्टीवाली, ही इकडे अशी बॉर्डर लाईन लावायची आतमागच्या साईडला. आणि कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. गौरीचा मखर गोल केला आहे आणि गणपती बाप्पाचा चौकोन. नक्कीच सांगा कसा वाटला हा मखर. कधी झोपलेली रात्री मला माझा माहीत नाही. आणि आता किती वाजलं? ओ माय गॉड, 10 वाजले. आणि 10 वाजता मला कारखान्यात जायचं होतं. आता आंघोळ करते आणि पटकन कारखान्यात जाते. 2च गौरी आहेत, काही टेन्शन नाही आहे, घाईचा असा काही विषय नाही आहे. ए माझी चप्पल मागच्या दरवाजान बघ जा. सो गाईज, आपण चाललोय कारखान्यात. आणि ही लहान मुलं तुम्ही बघू शकता माझ्या मागे लागल्यात. माझी चप्पल गाविंडाला नाही चाललो मी. बाजू. आता चाललोय आपण कारखान्यावर. आणि मी ज्वेलरी पण घेतलेली आहे म्हणजे आमच्या गौरीला. मी माझ्याकडून ज्वेलरी घेते. सो चला, वर्क मोड ऑन. काय होते नाही तर तुमच्या पप्पाची गाडी नेन नाही की मी तिकडं काय मारशील तू? पप्पाची गाडी आहे. गाईज पोचले मी कारखान्यावर आणि थोडा नाश्ता पण घेतलाय, बिकॉज भूक लागले मला आणि मी जेवले नाही आणि नाश्ता पण केला नाही. तर तुम्हाला दाखवते गौरी. मामाने जी चॉईस केलेली ती मी बदलली आहे आणि ही सिंपल घेतली. मामाने सिंहासनावरची घेतलेली. एक विक्रम मामासांची आहे, म्हणजेच या घरात जाईल, आणि एक आमची गौरी आहे. कालच म्हणजे एक अक्षता वहिनीने सांगितलेली, ती कॅन्सल झाली आहे. सो चला काम स्टार्ट करूया. तिथे मी ब्लाऊज लावून घेते. आणि या गौरीचं कॉम्बिनेशन आहे व्हाईट आणि रेड. आणि माझ्या गौरीचा आहे तो दादा गेला आहे, लाला शॉपिंगमध्ये पाठवले त्याला आणायला. कारण मी आधी लावणार होती व्हाईट टिश्यू, आपला रेड टिश्यूमध्ये, पण आता मला पायल पाटीलचा सॉन्ग म्हणजे त्या सॉन्गमधला ती साडी आवडलेली. मग आता दादाला मी ती सांगले आणायला. तर तो गेलाय आणायला. आता पहिले ही कंप्लीट करून घेते दादा येईपर्यंत, मग ती करू. तो गाईज गुड्डू आला ते आज माझ्या बरोबर कारखान्यात. गेलेली केसांची जाली आणायला घरी, आंबाडा बांधायला. कशी वाटली आमची देवी? आमची नाही, सॉरी माणसाची आमची.
गणपती तू विरोध धरते ते नवरात्री पण आता ती मूर्ती झालेली आहे. आता ही आमची मूर्ती करायला येते. असिस्टंट माझा. हो, ही मूर्ती रेडी झालेली आहे आणि नक्कीच कमेंट करून सांगा कशी बनले. हा पॅसेज आम्ही वेणी हाय कशी वाटली? तुमचीच आहे. कसं आहे कलर कॉम्बिनेशन? मस्त. चला आता आमची बनवत घेतली आहे. काय भाभी बनवले पागल माणसा. हा माझा हे 2 असिस्टंट पबजी खेळण्यात बिझी. खूप घाई झाली आम्हाला. कॅमेरामॅनला पगार भेटत नाही. सो माझा काम झालेला आहे आणि दादा आता दादाचा काम करतोय. ही आमची गौरी. सो ही आहे आपली गौर. नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटले. चालली आमची गौरी. नक्कीच कमेंट करून सांगा कशी वाटली. मामा आल्यात केस कलर करून. आता आम्ही देवी पुढे बसत नव्हती, आता मागे बसून चाललोय. सो हा मखर अजून लाईट लावली नाही, आतमागची पट्टी लावली नाही अजून. ते पण मलाच करायला लागेल वाटतं. काय गौरी काय झाली? गाडीनं जा ती आणि पाणी चल. आता मी पट्टी लावून घेतलेली आहे आणि भूक तर खूप लागलेली आहे. तर बर्गर किंग मधून काहीतरी ऑर्डर करतो आम्ही, गुड्डू आणि मी. आणि एक
साईडला नाही आहे मला क फुलांचं यालाच फुला कमी भरलेली मी गवतच जास्त टोचले त्याच्यानं. तर नक्कीच कमेंट करून सांगा हा मखर कसा वाटला तुम्हाला. खूप भूक लागली, सकाळपासून जेवली नाही. आता काहीतरी झोमॅटोवरून बर्गर ऑर्डर करायचं. कंची शिवाच्या दूध पिवायला सांग ना. बाय शिवा, दूध पी. मी व्लॉगिंग स्टार्ट केल्यावर सगळ्यांना ही गाणे सुचतात गाईज, काय करू. गुड मॉर्निंग. आज आहे गौरी पूजन आणि ना अर्शू बंद कर ना. मेंटल जा ना मामाला सांग ना. तर आज आहे गौरी पूजन आणि मी आणि छोटी मामी सकाळी 5 वाजता उठलोय. मी पहिले उठून आंघोळ केली आणि मग मोदक बनवायला घेतले आणि मोदक झाल्यानंतर कामवाली 7 वाजता आली आहे. हां, परफेक्ट 7 वाजता आली ती एकदम. आणि ती लादी वगैरे भांडी वगैरे करून गेली आणि थोडासा काम आहे तो पण आवरून घेते. छोटी मामीने घेतलाय जेवण बनवीत आणि छोटी मामीला हेल्प करतोय छोटा मामा आणि मोठा मामा करतोय पूजा आणि आमची आई चहा घेऊन बसले. 5 वाजल्यापासून चहा मागते. चहा दो चहा दो चहा दो चहा दो. 5 वाजल्यापासून कोण चहा पिते 5 वाजता. आणि आरशू आणि गुड्डू पण लवकरच उठल्यात. आम्ही गोंगाट घातलेला सकाळी उठून मामीनी आणि मीनी, त्यामुळे सगळी म्हणजे त्यांची पण झोप मोडली. सो गाईज, हे आहे मी बनवलेले मोदक आणि आमच्या पोटलू गणपती बाप्पा गप्रे पागल. सो हे सकाळी 5 वाजता उठून बनवल्यात आणि हा मखर आणि आमची गौराई हर्षू जलका. हो, देवाला मी दूध दाखवते आणि आमची मामी सगळं काम झाल्यावर साडी लावणार आहे. अंघोळ तर झालेली आहे आणि आमचे मावडा फर्स्ट टाइम लाडू बनवले ना, त्याची दशा मी केसरचं पाणी लावून केले. हो, आता चला देवाला पाणी सोडते. आणि आमची गौरी बाई कशी सजवली मी नक्कीच कमेंट करून सांगा. नाही कमेंट केली तरी चालेल, लाईक करा. सो गाईज, आमचा नाश्ता आलेला आहे आणि गुड्डू आणि मी भागी पहिले पेट पूजा, मी भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि थोडा फार काम होता तो करून घेतला. चटणी ना, सर्व कामं झालेलं आहे. जेवण वगैरे पण सर्व झालेलं आहे आणि आमची पेटपूजा पण झालेली आहे. फक्त आता भरचीची वाट बघतोय.
आणि मला फक्त मम्मीला हे त्याचे फोटो पाठवायचे आहेत. कारण की मी फर्स्ट टाइम बनवलं आणि इतकी सुंदर डिझाईन आले. आणि मोदक पण 3 वर्षातून आज बनवल्या. अँड आता बघूया भटजीबुवा कधी येत आहेत. मी येऊन जाऊन त्या गौरीलाच बघ. मला कपडा आणायचं. कपडे नाही मला घालायला. मी ऐसे सुंदर मिळते रहते बर्थडेला. चल ना कपडा आण. मला कपडे नाही घालायला. बघ कसं कपडे घालतो आम्ही. आता आम्ही ताडाळीला चाललोय माझे कपडे आणायला. बिकॉज माझ्याकडे कपडे नाहीत घालायला. आणि आमचे खूप भाऊ आहे. गेल्या वर्षी कसं मम्मीला जोराने आवाज देत होतो आपण दोघं फोर व्हीलर मिळती ना. बाकी घराची आजूबाजूवाली बघा होती कोण मला गेल्या वर्षी गणपती नाही का ती किल्ला जेवून होती. फोर व्हीलर मध्ये पिल्लू जेवून होती कोंबडीचा. कोण? मम्मी. मी आता कपडे घेऊन आले आणि तिकडे बाळा पण पळून आली काकासांच्या. आणि येताना आम्ही दिसलो मामाची ब्रिज उचललेलं बघायची ती बघायला. आम्ही दापोड्या मानकलीला गेलो पण त्या ट्रॅफिकमध्ये आम्ही पूर्ण भिजून गेलो. मला आता झालं पूजा होते कधी आणि मी हे खाते कधी. और आपको देख रहा होगा मेरे पीछे वो चूहा. मामासांच्या अजूनपर्यंत पूजाच चालू आहे. कोण आलेली आहे आमची. आमची मावशी आलेली आहे. करून आले आणि आल्या आल्या नुसती सेल्फी काढते बस काढते बस. मावशी तेव्हा का सांगते तेव्हा का सांगते. येते मम्मी आहे. हे बघा अवतार बघा आधी कशी होती ना आता बघ जाती बघली. आणि ते डाटा ट्रान्सफर होत आहे. मावशी तशी नाच मावशी तशी नाच. बंदा खेळ चाल. तुमच्या मम्मी नवीन काय आणले मोनानी आखी वारी घालून आखा हेच घालवला आमच्या मावशीचा. आता सगळी पाहुणे गेल्यात आणि माझे मस्त मोदक खाऊनच दिवस चालले. बघ सकाळचे 5 वाजता उठून मी मोदक केल्यात. काय सगळ्या मी घाला. एकच वाचले. सो सर्व काम झालेलं आहे आणि पाहुणे वगैरे सगळे गेलेले आहेत. आणि वाजल्यात 3 आणि माझ्या मोनाने बघा काय केलं ते गौरीला हे कंठी अंडे. पण अख्खं जे आम्ही काय केलंय ते काही दिसतच नाही. एवढी मोठी कंठी अंडे. आणि बायकावी ना इथे एवढा मोठा भंडारा लावलेला ना टिकलीला तो आताशी मीने साफ केलाय.
चंद्रकोर पण पूर्ण झाकून टाकलेली. आणि इकडे पण गणपती बाप्पा मोरया. आणि जुगारी, मेन जुगारी दाखवते मी तुम्हाला कसे जुगार खेळतात. ही भाभी. तो इथे मावशी काय करते आणि या आहेत आजच्या भाज्या मेनूमध्ये. आणि ही दाबोली. ही भेंडी मसाला पण करायची होती पण भाज्या खूप झाल्या म्हणून भेंडी मसाला केला नाही. आणि ही बघा जेव्हा बघली तेव्हा झाडतच असते. दाखव कशी. तर चला आता जेवण वाढून घेतो आणि मग डान्स करू थोडा आणि मग पत्ता खेळू. तिला कवडी आणली मी 400 रुपये 1 घंटा आणले. नंतर परत 200 आणलं, परत 200 आणलो. चल आजचा मेनू है चवलीची भाजी आणि भाजी आहे ते, आणि वाटाण्याची भाजी आणि मशरूम आणि चणा डाळ. आणि इथे आहे गाबोली. गाबोली मीन्स ती वेगळी गाबोली आहे. आणि ते खीर मामीने तापून घेतलेले आहे. आणि मोनाची टेक्नॉलॉजी बघा. बर्फ कसा वितळते दुधाचा. आणि ते भेंडी मसाला पण बनवायचा होता पण एवढ्या भाज्या होत्या म्हणून कॅन्सल केला. सो आता सर्व पाहुण्यांना जेवण वगैरे वाढवून घेतो. त्याच्यानंतर आम्ही थोडासा एन्जॉय करू, थोडासा नाचू आणि मग पत्ता खेळू. तर बघूया. मोनाने अख्खी ती कंठी आणून अख्खा नाच केले. ईशा मॅडम बिग फॅन. सेल्फी भेटेल का जरा. तुम्ही डब्बा बनवून आले का. भांडी घासून आले का तुम्ही. काहीच काम नाही केलं मी. मग तुम्ही जेवून जाणार का पट्टे खेळायला राहणार. सांग ना बाहेर घरामध्ये गौरी आहेत ना हा कोणचे आमच्या काकांच्या इथं पाया पडायला नाही गेलो अजून. मला चक्कर आली. मी पडलो वर गुंतवली. नवऱ्याला सारखी चाललो. जा आत्या आहे. आत्या आहे. कोण आहे. ओय का कोण आहे. तुला ओळखतच नाही मामी मावशी. तो ओळखत नाही तो. नाही ते विहान नाही तर यावी दोघं कशी लगेच. होय कोण आहे. तिला रे लगेच ती पण नाही बसणार. यांची एवढी काही गडबड चालू आहे नुसती. या रूम मधून त्या रूम मध्ये, रूम मधून डायरेक्ट हॉल मध्ये. अशा आवडली ना गौरी. आधी लाल कलर लावायचा होता साडीचा नंतर हा लावला. ती पायल पाटीलची व्हिडिओ बघितली ना मी. त्याच्यात मी हा कलर बघितलेला. हा मेहंदी कलर. सगळा पडते की करून आणि ते मावशी त्यांचं चालले फोटोशूट. चिकना वाटत ना. शक्का वाटत. रात्रीचे वाजलेच 5:30. जोक कोणला माहित. जोक मी गेले पण
चल ए चल बोल आता आता वाजल्यात 6 म्हणजे 6 वाजून गेल्यात आणि आम्ही मॅगी वगैरे सर्व करून खाल्लेलं आहे आणि आता चाललोय आम्ही झोपायला. 700 रुपये हारले मी आणि तेही काही मिनिटात, 1 तासात. सो आता जाते झोपायला आणि उद्या बघूया काय काय काम आहेत आणि उद्या गौरी विसर्जन आहे. सो बाय बाय, गुड नाईट. लोकांचा उठायचं नाही, आमचं झोपायचं नाही. तर चला झोपूया. बाय, गुड नाईट. डाटा ट्रान्सफर, डाटा ट्रान्सफर. कोणता बर्थडे माझा? सकाळपासून कवरच कपडे चेंज केला गुड्डू. मोजून 2 ना काल 8. मोजून 8. सो गाईस आता मी भांडी घसत आहे, थोडीशी आहेत ती, बाकीची बारक्या मामीने घसलेली आहेत. आणि हा माझा कामवालीचा आउटफिट. आणि मामी ते किचनला आधी मला साफ करून देते. आणि सो भांडी घासता वाजता मामीने मला लक्ष द्यायला सांगितलेलं, पण याचं लक्ष कसं द्यायचं तेच मला माहीत नाही. गिदी 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 गुदू 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 गुदू. यावेळेस वेगळा बनवला आहे, पण प्रत्येक वेळेस मामी ते बर्फीसारखा असतो ना, जे हातगाडीवर भेटतो बाहेर, तसा बनवते. आणि आता तसा नको आहे कोणाला, बिकॉज तसा जास्त कोणाला आवडत नाही, ते गिलगिल गिलगिल. आणि मला पण हा असाच आवडतो, पण लक्ष ठेवायला सांगितलं तिथं लक्ष कसं. सो काम तर सगळं झालेलं आहे, हे पण होत आलेलं आहे. आणि तोपर्यंत मी खाते खीर, माय फेवरेट. पण हे 12 वाजता खाऊ आम्ही. वाटते ना ग. ना थांब ना. कसाने बांधित रे, अख्खे चेहऱ्याला गोल मिळतो ना. बॉम्बे निकललाय. नाकावान. आपला डान्स. गांजा गांजा मावशी या रातभर पत्ता खेळताना आता नाचा सुचला.
ग ती डोकरी बघ कशी गाणी बोलते ना. तू मशेरी कशाला काम करते ये रिश्त्यात क्या कैला येता है त्या बघते तू. ती डोकरी गाणी शिक जरा. हो बघ कौरी वारी गाणी बोलते की डोकरी. नाही तर तू हा ना एकदा माईक द्या. अरे तो नाही का पिक्चर. अल्लाह की बनाई हर नायाब चीज मला कला तिथे. आता मी पिक्चर लावले तिथे कानात घातले तो फोन आणि रील्स बघते. पागल माणूस. हा हा अंगावर पिसालले मम्मी. मम्मी कुठे मम्मी बोलते त्याच्या अंगावर पिसालले. गौरी विसर्जन झालेलं आहे. मी गेली नाही कारण की मी झोपलेली आणि तब्येत पण खराब होती माझी. पैसे दे पाया पहिलाच दावडी दाला लागलेला होता. आता पॅक कर. पहिला डाव 200च्या नोटी 90 आखी सुट्ट होत होते. आता यो डाव माझा. मम्मीला सेम पट्टी मला सेम पट्टी पण माझी कलर आहे. यो डाव माझा. अंगुठी महाराज की जय. आता दाखव आमच्यात. हे बघ माझ्याकडे या 2 सोन्याच्या आहेत हा. आणि हे बघा सकाम एवढ्या अंगठ्या घालून आम्ही पत्ता गेलता नाही का मावशे. मावशी तुझ्या डोक्यावर केलवले तिने.
ए पैसे मांडा लगातार येतात ना. अंगुठी महाराज की जय. चाला कोणीतरी चाला. सो आता पत्ता गेलून झालेला आहे सगळ्यांचा आणि सगळे गेल्या झोपायला. आणि आता रात्रीचे वाजले 3 आणि आम्ही करतोय गरीबो का सहारा मॅगी. आणि ही मॅगी फक्त गुड्डू आणि मीच खाणार आहे. थोडी आईला देऊ. हर्षूला जॉबला जायचं म्हणून तो चाललाय झोपाळा. तर चला आपण पाणी बन. सो आता इथे आपली मॅगी बनत आहे आणि ज्याने मॅगी बनवायला सांगितले तो दाखवते मी तुम्हाला. झोपून बघला. ऐ मॅगी बनली उठ. आमची मॅगी झालेली आहे रेडी. आम्ही त्याच्यात काहीच टाकलेलं आहे फक्त कोथिंबीर आणि मिरची. गुड्डू गुड्डू ऐ पैसा मी चालू रूम मध्ये घालणार ना. अगरबत्ती मोठीला नाही लावले रे. ती खपल्यावर तरी पण झोपतो. सो गाईज आता मॅगी खाऊन घेते आणि तिकडे बसलाय गुड्डू. आणि हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आणि ब्लॉग आवडल्यास नक्की शेअर सबस्क्राईब करा. मला जास्त व्हिडिओ काढायला भेटले नाही. भरपूर काम होता आणि मेन काम तर माझ्याचकडे होता मखराचा आणि गौरीचा. सो तुम्हाला गौर कशी वाटली हेही कमेंट करून सांगा. बाय बाय गुड नाईट. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.